नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टर कोसळून 3 जणांचा मृत्यू. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती. बावधनहून मुंबईच्या दिशेने हेलिकॉप्टर निघालं होतं. उड्डाण केल्यानंतर 3 मिनिटातच विमान कोसळलं. हेलिकॉप्टरनं अवघे 1.5 किलोमीटर अंतरच पार केलं होतं. हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हेलिकॉप्टर असल्याची माहिती. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती. हेलिकॉप्टरनं बावधनमधील ऑक्सफोर्ड गोल्फ क्लबमधून उड्डाण घेतलं होतं. पायलट गिरीश कुमार पिलाई, पायलट परमजीत आणि इंजिनियर प्रीतमचंद भारद्वाज यांचा अपघातात मृत्यू. दुर्घटनेचा तपास सुरू. डोंगराळ भागात दुर्घटना झाल्यानं तात्काळ मदत पोहोचण्यासाठी उशीर झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात नेले. दिल्लीतील सीव्हीआर इंजिनिअरिंग टीम घटनास्थळी तांत्रिक बाबी तपासणार. तर तांत्रिक चूक कुणाकडून घडली असल्यास गुन्हा दाखल होणार, पोलिसांची माहिती. हेलिकॉप्टर दुर्घटना अतिशय दुर्दैवी. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघांना आदरांजली. सुप्रिया सुळेंकडून दुःख व्यक्त. अमित शहांच्या उपस्थितीत भाजप अजितदादा गटामध्ये जागा वाटपावर चर्चा. भाजप आणि अजितदादा गटामध्ये तिढा असलेल्या जागांवर 1.5 तास चर्चा. फडणवीस, अजितदादा, सुनील तटकरे यांची उपस्थिती. महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे. मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. अमित शहांना स्वप्नदोष झालाय. 2029 आधी सरकार राहणार की नाही ते बघा. भाजपकडे फक्त गद्दार नेते हे शहांना लवकर कळलं, राऊतांची प्रतिक्रिया. पक्ष फोडून मित्र मिळवणारे 2029ला सत्तेत कसे येतील? 2029ला शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपात विलीन होईल, जयंत पाटलांची टीका. मोदी शहांपासून महाराष्ट्राला धोका. महाराष्ट्र गुजरातला जोडायचा आहे म्हणून मोदी शहांचे दौरे, राऊतांचं वक्तव्य. अमित शहा हे मुख्यमंत्री, शिंदे अजितदादांचे बॉस. मालकाला भेटायला शिंदे अजितदादांना भेटायला जावं लागत नाही तर बॉस नोकरीतून काढून टाकेल. शिंदे पवार शहांच्या भेटीवर राऊतांचा टोला. 2024 मध्ये जिंकू शकत नसल्याचं भाजपकडून मान्य. शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची टीका. भाजप महाराष्ट्रात 10 ते 15 वर्ष सत्तेत दिसणार नाही. 2029 मध्ये भाजप दिल्लीतही नसेल आणि राज्याच्या सत्तेतही नसणार. शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेचा हप्ता चुकवू नका, जास्तीत जास्त प्रचार करा. मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली, अमित शहांची माहिती. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार. ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार. उपमुख्यमंत्री अजितदादांची लाडक्या बहिणींना ग्वाही. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून मार्मिकमधील व्यंगचित्रातून भाजप नेत्यांना डिवचलं. महाराष्ट्रातील मालवण पुतळा दुर्घटनेचा मुद्दा. हाय प्रोफाईल अपघात प्रकरण. बदलापूर प्रकरणावरून व्यंगचित्रातून टीका. 8, 9 आणि 10 ऑक्टोबरला जागावाटपासंदर्भात बैठक. नवरात्रीत जास्तीत जास्त जागांची घोषणा करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत लोटांगण घालतायत. आमच्या पक्षातील कोणीही मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत उंबरठे झिजवत नाही. प्रतापराव जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका. मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केल्याच्या प्रकरणात कारवाई. सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी एका पोलिसाचं निलंबन. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून 1 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करणार. गृह विभागाकडून चौकशी समितीचे आदेश जारी. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असं विशाल पाटील काम करतो. संजय काका पाटलांची विशाल पाटलांवर टीका. तर संजय काका पाटील वैफल्यग्रस्त झाले, विशाल पाटलांचं प्रत्युत्तर. 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार. मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री एका जातीचे आहेत का? महाराष्ट्रात इतरही लोक राहतात. लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. लक्ष्मण हाके यांची मराठा कार्यकर्त्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार. धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. बुलढाणा विधानसभेत शिंदे गट आणि ठाकरे गटात लढत होण्याची शक्यता. विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांची विरोधात लढण्यासाठी तयारी सुरू. धाराशिवच्या 4ही विधानसभेच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार. लवकरच उमेदवारांची नावं जाहीर करणार. जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांची माहिती. आमदारकी गेली तरी चालेल, पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही. साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो की काय अशी शंका. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारेंचं वक्तव्य.
बारामतीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करा, युगेंद्र पवारांचे बारामती पोलिसांना पत्र. नागपुरात 6 मतदारसंघातील भाजप उमेदवारांची नावं लिफाफ्यात बंद. 700हून अधिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना पसंतीक्रम दिल्याची माहिती. विधानसभा मतदारसंघाच्या तयारीच्या बैठकीलाच अजित पवार गटाच्या आमदारांची दांडी. हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे बैठकीला गैरहजर. बैठकीला आमदारच न आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा. चिपळूण संगमेश्वर विधानसभेची जागा ठाकरे गटानं शरद पवार गटासाठी सोडली. सूत्रांची माहिती. पवार गटाकडून प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर. कसबा मतदारसंघात हेमंत रासनेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. कसब्यातील समस्याचा अंत करण्यासाठी आमदार होणार हेमंत रासने, बॅनरवर आशय. वांद्रे पूर्वचे संभाव्य उमेदवार एकाच कार्यक्रमात एकत्र. वरुण सरदेसाई आणि झिशान सिद्दीकी कार्यक्रमात एकत्र आले. झिशान सिद्दीकी अजित पवार गटाचे तर वरुण सरदेसाई ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता. पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी जाहीर. महाराष्ट्राला सर्वाधिक 1492 कोटी रुपये. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची कुपर वैद्यकीय महाविद्यालयात बदली, तर कुपर रुग्णालयाचे डॉक्टर शैलेश मोहितेंची नायर रुग्णालयाच्या डीनपदी नियुक्ती. नायर रुग्णालयाच्या डीनची बदली न करता त्याला निलंबित केलं पाहिजे, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मिसफायरिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी काल गोविंदाचा जबाब नोंदवला. गोविंदाकडून काल पहाटे स्वतःच्याच पिस्तूलमधून मिसफायरिंग झालं होतं. गोविंदाच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही जबाब नोंदवण्यात आला. इम्तियाज जलील यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धार्मिक तेढ निर्माण केल्याचा जलील यांच्यावर आरोप. तिरंगा रॅलीवेळी छत्रपती संभाजीनगर बोर्डला काळं फासल्याचाही आरोप. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांची पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ. पंचायत समितीच्या ऑफिसला जाळ लावून त्यात तुम्हाला टाकेन, सिद्धराम म्हेत्रे यांचं वक्तव्य. जळगावच्या चाळीसगावमध्ये मनसेच्या उपजिल्हाध्यक्षासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. विधानसभेच्या तोंडावर अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. अमरावती जिल्ह्यातील धारणी रुग्णालयात खासदार बळवंत वानखडेंची अचानक भेट. डॉक्टर गैरहजर असल्यानं वानखडे संतापले. सप्तशृंगी गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंदी. जिल्हा प्रशासनाचे आदेश. नवरात्र उत्सवानिमित्त 3 ऑक्टोबरपासून 12 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश बंद असणार. बंदी काळात एसटीच्या अतिरिक्त बसेस चालवण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींचा 6 ऑक्टोबर रोजी मेळावा. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर मेळाव्याचं आयोजन. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार. गेल्या वर्षीची खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार. सोलापूर, नाशिक, जळगाव, नगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग केर भागात हत्तींचा हैदोस. भरवस्तीतील माड बागायत आणि पोपळीच्या झाडांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कोळंबेतील कळमजाबाई पांडुरंग मुळे हायस्कूलच्या 3 विद्यार्थिनींचा विनयभंग. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. चंद्रपूर जिल्ह्यात 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार. आरोपी शिक्षक फरार. आरोपी अमोल लोडे युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष असल्याची माहिती. बीडच्या धारूरमध्ये सकल मातंग समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या नेतृत्वात आंदोलन. औंध परिहार चौकात अनधिकृत तयार स्टॉल फुटपाथवरून न हटवल्यानं आंदोलन. आक्रमक आंदोलकांकडून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हमी भावापेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी सुरू. प्रति क्विंटल 4892 इतका हमी भाव असताना मात्र केवळ 3500 ते 4000 दरात सोयाबीनची खरेदी. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू होणार सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला. पावसाळ्याचे 3 महिने ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद असतो. पावसाचा जोर कमी झाल्यानं ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून सुरू. शारदीय नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं राहणार. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा निर्णय. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य शिखरासह दोन्ही शिखराला आकर्षक रंगकाम. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली रंगकाम करण्यात आलं.